पहलगाम नंतर भारतावर 10 लाख सायबर हल्ले। पाकिस्तान बांगलादेश रस्तायत कट। हॅकर्सकडून लोकांचा वैयक्तिक डेटा देखील लीक। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। एलओसीवर पाककडून गोळीबार तर भारतीय सैन्याचं पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची आज पहिली बैठक। माजी रॉक प्रमुख आलोक जोशी यांची समिती अध्यक्षपदी नियुक्ती तर बदल केल्यानंतर पहिलीच बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये वेव्ज परिषदेचं उद्घाटन। जगभरातील कलेची 4 दिवस देवाणघेवाण। जागतिक ख्यातीचे कलाकार सहभागी। देशात जातनिहाय जनगणना होणार। केंद्राच्या निर्णयाचं काँग्रेस विरोधी पक्षांकडून स्वागत। यंदा युद्ध परिस्थिती असेल। पाऊस सर्वसाधारण तर देशात पिकाची परिस्थिती साधारण राहणार। भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये भाकीत। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन। मुख्यमंत्र्यांची देखील उपस्थिती। कामगारांच्या न्याय हक्काचं समर्थन करणारा कामगार दिन। जगभरात कामगार दिनाचा उत्साह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।